नमस्कार. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीं. गीता माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. डॉक्टर वदी कुलकर्णी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करते. आपल्या सर्व श्रोत्यांनाही सादर नमस्कार. आजचा विषय वदींच्या पसायदानातील ब्रह्मरस आणि भक्तिरस ह्या विषयावरची मांडणी आज मी करणार आहे. डॉक्टर वदी कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे आजचं व्याख्यान आहे. ह्या व्याख्यानाच्या निमित्ताने डॉक्टर वदी कुलकर्णी यांच्या साहित्याचा परिचयही झाला. ज्ञानेश्वरांवरती मुख्यतः ज्ञानेश्वरीवरचं जे साहित्य आहे किंवा ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं जे साहित्य आहे बरंचसं, त्याच्यावरती वदींनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे असं जाणवलं. कविता हा सुद्धा वदींच्या आवडीचा विषय आहे हे या निमित्ताने कळलं, किंवा संगीत नाटक हाही त्यांच्या विशेष आवडीचा विषय हेही कळलं. अशी सगळी मुसाफिरी जरी डॉक्टर वदी कुलकर्णी यांनी केलेली असली तरी मूळतः संत साहित्य आणि अध्यात्म ह्या विषयावर त्यांचं चिंतन लेखन बऱ्यापैकी झालेलं आहे असं जाणवलं. आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बोलायचं आहे असा जेव्हा विचार झाला तेव्हा डॉक्टर वदी कुलकर्णी यांचं पसायदान संत साहित्याचे हृदयगान हे पुस्तक माझ्या हातामध्ये आलं. आणि हे पुस्तक वाचल्यावर असं वाटलं की ह्याच विषयावर आपण बोलूयात. पसायदानाचा अतिशय सविस्तर विचार डॉक्टर वदी कुलकर्णी यांनी ह्या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि मग पसायदानातील ब्रह्मरस आणि भक्तिरस ह्या अनुषंगाने थोडी मांडणी करता येईल का असा विचार करून हा विषय निवडलेला आहे. आपण जेव्हा ब्रह्मरस असं म्हणतो तेव्हा रस म्हणजे काय हे आधी समजून घ्यायला पाहिजे. रसाची व्याख्या काय आहे? रस्यत इति रसः. रस म्हणजे ज्याचा आस्वाद घेतला जातो त्याला रस असं म्हटलं जातं. कारण काव्यामध्ये जी गोडी निर्माण होते ती रसामुळेच निर्माण होत असते. वदींनी ह्या रसाविषयी फार छान लिहिलं आहे. ते म्हणतात, रस म्हणजे भावनेची आस्वाद्यमान अशी उत्कटावस्था. ती आस्वाद्यता कधी संपतच नाही, ती उलट उत्कट होत जाते. पसायदान वाचताना आपल्याला हे फार जाणवत राहतं. आणि असं हे पसायदान ज्ञानेश्वरांनी लिहिलं आहे ते गुरुकृपादृष्टीच्या शांत प्रसन्न संजीवक आशीर्वादाच्या चांदण्यात ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर ग्रंथाच्या समाप्तीक्षणी पसायदानाचं अनवरत वर्षावाचं चांदणं हे ज्ञानेश्वरांनी मागितलेलं आपल्याला दिसून येतं. आणि तेच आहे ते आपण जे म्हणतो पसायदान. तसं म्हटलं तर पसायदान आपल्याला सगळ्यांना माहितीचं आहे, ऐकलं जाणारं, म्हटलं जाणारं आहे. पण त्याचा विचार केला, ओव्या जर त्यातल्या वाचल्या तर त्याच्यातला गूढार्थ भावार्थ आपल्याला लक्षात येतो, मतितार्थ लक्षात येतो. ज्ञानदेवांना नेमकं काय म्हणायचं आहे किंवा काय काय म्हणायचं आहे त्यातून ह्याचाही विचार आपल्याला ह्या निमित्ताने करता येतो. जितकी सहज सोपी सुलभ रचना आहे तितकाच गूढ गहन अर्थ ह्या पसायदानामध्ये दिलेला आपल्याला दिसून येतो. श्रुती पण आपल्याला काय सांगतात की रसोवै सह म्हणजे ब्रह्माचं स्वरूप सांगणारी श्रुतींनी असं म्हटलेलं आहे रसाविषयी. मग ब्रह्म म्हणजे काय तर ज्ञानस्वरूप, ज्ञानाचं रूप जे आहे ते ब्रह्मस्वरूप आपण असं म्हणत असतो. त्यामुळे ज्ञान आणि भक्ती ह्या दोन्हीचाही संगम ह्या पसायदानातनं आपल्याला कसा दिसतो. ज्ञानी भक्तांनी केलेली एक प्रार्थना किंवा एक विनंती आपण म्हणूयात, किंवा एक आर्जव म्हणूयात, एक मागणं म्हणूयात, हे पसायदानाच्या निमित्ताने आपल्या समोर येतं. भक्ताची व्याख्या करताना म्हटलं जातं की विभक्त नाही तो भक्त. कारण भक्ती हे एक परिपूर्ण शास्त्र आहे. आणि मग भक्ताचा प्रवास आपल्याला कसा दिसतो तर श्रद्धा, प्रेम, निष्ठा, अनन्यता, शरणागती आणि ऐक्य असा विविधांगाने भक्ताचा प्रवास होताना आपल्याला दिसतो. हाच प्रवास आपल्याला पसायदानामध्ये सुद्धा अनुभवाला येणार आहे. भक्तीमध्ये उपासक आणि उपास्य यांचं ऐक्य होतं. हे ऐक्य पण आपल्याला शेवटी ह्या पसायदानामध्ये बघायला मिळणार आहे. आणि
ज्ञान आणि भक्ती यांचा सुरेख संगम हा पसायदानात झालेला दिसतो. त्यामुळे त्या अनुषंगाने हा विषय आज मांडते आहे. पसायदानाच्या संदर्भात वदींनी खूप सुंदर लिहिलेलं आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर वदी लिहितात, पसायदानाचा काव्यानुभव हा परतत्वस्पृष्ट काव्याचा अनुभव आहे. इतकं सुंदर वर्णन वदींनी केलेलं आहे पसायदानाच्या विषयी. आणि हे पसायदान ज्ञानदेवांच्या व्यापक मनोदयाला व्यक्त करणारं असं पसायदान आहे. पसायदानाची सुरुवातच आहे, आता विश्वात्मके देवे. आता, आता म्हणजे कधी? आता. अथातो ब्रह्मजिज्ञासा असं आपल्याकडे म्हटलं जातं. अथ शब्द ज्या अर्थाने योजला जातो संस्कृतमध्ये, तोच आता ह्या शब्दाने इथे वर्तवला गेला आहे, व्यक्त केला गेला आहे. माझं सगळं काही सांगून झालेलं आहे. मला जे काही म्हणायचं होतं ते म्हणून झालेलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने मला मांडणी करायला सांगितली होती तशी मांडणी मी केलेली आहे ज्ञानेश्वरीची. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर मला त्याचा प्रसाद हवा आहे. आणि म्हणून मी हे पसायदान मागतो आहे. म्हणून आता. आता हे मंगलाचरण पण म्हटलं जातं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा आणि किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित. हा उपक्रम आणि उपसंहार सांगितलेला आहे. ओम नमोजी आद्यापासून सुरुवात होऊन नंतर मग किंबहुना सर्व सुखी इथपर्यंत हा पहिला उपक्रम आणि उपसंहार. म्हणजे स्वसंवेद्या आणि आत्मरूपा यांनी निर्गुण वस्तू निर्देशरूप केलेलं आहे मंगलाचरण. आणि आद्या आणि वेद प्रतिपाद्या या शब्दांनी सगुण वस्तुरूप मंगलाचरण केलेलं आपल्याला दिसून येतं. हा सगळा प्रवास, हे सगळं मागणं हे पसायदानामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून आता एखादं आपल्याकडे कार्यक्रम आहे, एखादी काही जबाबदारी घ्यायची आहे, ती प्रत्येकाला वाटून दिली जाते. तो जो मुख्य असतो त्या कार्यक्रमाचं नियोजन करणारा, ते सगळं तो करतो. आणि मग सगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिल्यावर तो म्हणतो, आता बघा मी काय सांगतोय ते, आता ऐका. हे जे आहे ते आता आहे. आता विश्वात्मके देवे. म्हणजे महाभारतातनं जी गीता प्रकट झाली 700 श्लोकांची, आणि मग त्याचा इत्यर्थ एका श्लोकात सांगितला गेला. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. असाच भाव ह्या पसायदानातनं व्यक्त झालेला आहे असं म्हणता येईल आपल्याला. ज्ञानेश्वरीचा सारांश, सार हे ह्या पसायदानातनं व्यक्त झालेलं आपल्याला दिसतं. आता असं म्हणून ते कोणाला पसायदान मागतायत ज्ञानेश्वर? विश्वात्मक देवाला. आता विश्वात्मक देव म्हणजे कुठला देव? वदींनी त्यांच्या पुस्तकामध्ये विश्वोत्तीर्ण असा एक खूप सुंदर शब्द वापरलेला आहे. मी पहिल्यांदाच वाचला तो, आणखी कुठे असेल तरी मला माहिती नाही, पण त्यांच्या पुस्तकात मी विश्वोत्तीर्ण असा शब्द वाचलेला आहे. वदी म्हणतात विश्वोत्तीर्ण आणि विश्वात्मक अशी 2 रूपतत्व आहेत. जे मूल अनादी सिद्ध असं चित्तत्व आहे ते विश्वोत्तीर्ण शिवरूप. आणि ह्या विश्वोत्तीर्णानं स्वतःहून स्वतःचं घेतलेलं जे विलासरूप ते विश्वात्मक रूप. म्हणजे सोन्याची लगड आपल्याकडे असते किंवा एखादं बिस्किट आहे असं आपण म्हणूया, त्याच्यातनं जे दागिने निर्माण होतात ते विश्वात्मक रूप. विश्वोत्तीर्ण म्हणजे ती सोन्याची लगड किंवा ते बिस्किट, आणि त्याच्यातनं जे दागिने निर्माण होतात ते विश्वात्मक रूप आहे. म्हणजेच सोन्यानं वेगवेगळ्या अलंकारांचं रूप घ्यावं तसं हे रूप आपल्याला दिसतं. मी ह्या चौकटीतनं बाहेर पडायला आपल्याला इथे ज्ञानदेव सांगतात. विश्वात्मक रूप, मोठं भव्य आणि दिव्य असं रूप आपल्यासमोर उभं राहतं. माझं घर, मी ह्या सगळ्या चौकटीतनं बाहेर पडून मी, माझं घर, माझं कुटुंब, माझा समाज आणि माझं राष्ट्र अशी व्यापक दृष्टी आपल्याला देतात विश्वात्मक देवाच्या रूपाने आपल्याला ज्ञानदेव. आनंदमय शिवानं घेतलेलं हे सगुण साकार आणि सोपाधिक रूप म्हणजे विश्वात्मक रूप असं आपल्याला म्हणता येतं. आणि हे दान कोणी कोणाला मागितलं आहे तर विश्वात्मक देवानेच विश्वात्मकास हे दान मागितलेलं आपल्याला दिसतं. जरी निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव दोघंही वेगवेगळे दिसत असले, द्वैत दिसत असलं आपल्याला दिसायला आहे ते, पण त्या दोघांमध्येही अद्वैत आहे असं आपल्याला माहिती आहे. दोघंही एकच आहेत, गुरुशिष्य नातं आहे, तरी पण दोघंही एकरूप झालेले आहेत. आणि मग ह्या गुरुशिष्यांचं नातं सागर आणि लाटा ह्यांच्या क्रीडेसारखं, ह्यांच्यासारखं आहे असं म्हटलं जातं. आणि मग आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. पुढे ज्ञानेश्वर म्हणत आहेत विश्वात्मक देवांकडे मागायचे पसायदान. काय म्हणत आहेत? येणे वाग्यज्ञे तोषावे.
यज्ञ म्हणजे काय, तर यज्ञ म्हणजे यजन करणे, समर्पण करणे, विश्वात्मक देवाला आयुष्य समर्पित करणे. यज्ञाची व्याख्या 4थ्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी फार सुंदर केली आहे. ते म्हणतायत, एकी शब्दे शब्द यजिजे तो वाग यज्ञ म्हणेजे, ज्ञाने ज्ञेय गमिजे तो या ज्ञानयज्ञ. शब्दाने शब्दाचे यजन करावे, म्हणजे आपल्या मुखातून वेदांचं अध्ययन करणे हा वाग्यज्ञ. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, परेपर्यंत जे ज्ञान पोचलेलं आहे, जे मला मिळालेलं आहे ते मी वैखरीच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत आणतोय, म्हणून हा वाग्यज्ञ आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग ह्या वाग्यज्ञाची देवता कोण आहे, विश्वात्मक देव ही यज्ञाची देवता आहे. शब्द काय आहेत, त्यातले हवीरद्रव्य आहेत. पण हे हवीरद्रव्य कसं आहे, जी आहुती आपण यज्ञात देतो ती अग्नीला समर्पित होते, पण हे शब्दद्रव्य जे आहे ते अग्नीला समर्पित होणार नाही, ते जळून जाणार नाही, तर ते उजळणार आहे. असा वाणीरूपी यज्ञ, वाणीचा यज्ञ मी जो मांडलेला आहे, जे तुम्ही माझ्याकडनं वदवून घेतलंय, लिहून घेतलंय, येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे. ह्या यज्ञातनं मला काहीच नकोय, मज द्यावे असं जरी ज्ञानदेव म्हणत असले तरी मी म्हणजे स्वतःसाठी ते काहीच मागत नाही आहेत. हा यज्ञसुद्धा त्यांनी कोणासाठी केला आहे, आपल्यासाठी केला आहे. बरेच यज्ञ जे केले जातात ते सकाम असतात, काहीतरी कामना इच्छा मनामध्ये ठेवून केले जातात. पण हा जो यज्ञ आहे तो निष्काम आहे. कोणासाठी आहे, आपल्यासाठी, इतरांसाठीचा यज्ञ आहे. तोषोनी मज द्यावे, मजला म्हणजे कोणाला हवं आहे, सगळे प्राणीजात आणि वस्तुजात ह्यांना हा यज्ञ, ह्यांना ह्या यज्ञातनं जो प्रसाद मिळणार आहे तो हवा आहे असं म्हणतायत. आणि कसा द्या, तोषोनी, आनंदाने द्या. देताना सुद्धा आनंद झाला पाहिजे ना. आपण कोणाकडे तरी पटकन काही संपलं आहे आपल्या घरातलं, साखर आणायला गेलो, एक वाटीभर साखर द्या हो, त्या गृहिणीच्या चेहऱ्यावरचं भाव बघून आपल्याला लक्षात येतं की ह्यांना द्यायची नाही आहे बहुतेक. म्हणून तोषोनी मज द्यावे, मी जे केलं आहे ते उत्तम करण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्ही जसं सांगितलं आहे तसंच करण्याचा प्रयत्न केला आहे, ते पूर्ण झालं आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून कृतार्थ भावनेने आनंदाने तोषोनी मज द्यावे पसाय दानही, असं कृपाप्रसादाचं दान तुमच्याकडनं मिळावं अशी प्रार्थना ज्ञानदेवांनी केलेली आहे. आता पसाय दान म्हणजे काय, तर पसाय म्हणजे प्रसाद, कृपा, अनुग्रह, आशीर्वाद ह्या स्वरूपामध्ये वेगवेगळे अर्थ मिळतात. किंवा प्रसाद म्हणतो आपण, जेव्हा पसा पसा म्हणतो तर पसा म्हणजे किती, थोडंसं दिलं जातं, पसाभर म्हणजे ओंजळभर फार फार. तर प्रसाद कसा मिळतो आपल्याला, थोडासाच दिला जातो तो, पण तो आपल्याला मिळत राहावा असं वाटत असतं कायम, की कुठेही गेलो की थोडासा प्रसाद आपल्याला हवा असतो. आणि म्हणून हा प्रसाद कधीही संपूच नाही आहे. तुमचं आशीर्वादाचं हे जे तुमच्याकडे मी मागणं मागतो आहे ते कधीही संपू नये. आणि म्हणून हा प्रसाद मला कायम स्वरूपी मिळावा, हे दान मला मिळावं, पसाय दान मिळावं असं म्हटलेलं आहे. आणि अखंड मंगलाच्या आशीर्वादाची प्रार्थना करणारं असं हे पसायदान आहे, आणि ते तुम्ही मला द्यावं असं म्हटलं आहे. मग हे पसायदान मला कसं हवं आहे, अनवरत, थोडं 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 कायमस्वरूपी हवं आहे. पण हा जो आनंद आहे येणारा त्याच्यासाठी, त्या आनंदामध्ये कोण आडवे येतात, जे खळांची व्यंकटी सांडो. खळ शब्द वापरला आहे. आता खळांचा आणि ज्ञानेश्वरांचा अगदी लहानपणापासून संबंध, कारण असंख्य खळांनी त्यांना त्रास दिलेला आपल्याला माहिती आहे. वाळेत टाकलं गेलं, त्यांच्यावरती उपनयन संस्कार त्यांचा होऊ नये हे पाहिलं गेलं, त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं गेलं, त्यांना खायला मिळू नये म्हणून खापर म्हणजे ज्याच्यावरती मांडे भाजले जातात ते सुद्धा मिळू नये इतकी व्यवस्था केली गेली. अनन्वित छळ ज्यांचा केला गेला, अशा खळांची व्यंकटी सांडो असं ज्ञानेश्वर म्हणतात. त्यांच्यापेक्षा खळांचा अनुभव जास्त कुणालाच नसेल असं मला वाटतं. तरी पण ते म्हणतात, जे खळाची व्यंकटी सांडो. व्यंकटी म्हणजे बुद्धी हाही अर्थ सांगितला जातो, वाकुडई असा पण अर्थ सांगितला जातो. शब्द पाठभेद आहेत अर्थातच तिथे, पण इथे दुष्ट प्रवृत्ती किंवा ती वृत्ती नाहीशी व्हावी हा अर्थ आपण घेऊ शकतो. आणि मग अशी बुद्धी ज्यांची आहे त्याच्यामध्ये परिवर्तन व्हावं असं कायम ते सांगतात. मग हे परिवर्तन व्हायला हवं आहे, जे खळाची व्यंकटी सांडो. मग हे परिवर्तन कसं होणार आहे, आपल्याकडे खळाचे पण प्रकार आहेत वेगवेगळे. दुसऱ्यांचं चांगलं होऊ नये असं वाटणारा एक प्रकार, अजून एक प्रकार माझं चांगलं झालं नाही तर त्याचंही चांगलं होऊ नये.
तिसरा प्रकार, माझं चांगलं व्हावं पण बाकीच्यांचं कुणाचंही चांगलं होऊ नये, हा एक तिसरा प्रकार सांगितला जातो. ह्या संबंधात एक कथा आहे एका सत्पुरुषाची, एका महात्म्याची, जे प्रवास करत होते जहाजामधनं आणि ते जहाजातनं प्रवास करून दुसऱ्या पहिल्या तीराला जायचं होतं. अजून एक अर्धा तासाचा अंतर बाकी होतं आणि ते भगवे वस्त्र परिधान करून ते महात्मा साधू पुरुष त्या जहाजेमध्ये बसलेले होते. काही टवाळक्या करणारी मुलं त्यांच्या इथे आली आणि त्यांना अपशब्द बोलायला लागले ते, की काय वेश धारण केला आहे, सगळं फुकटच पाहिजे, इकडे मागत बस तिकडे मागत बस असं करायचं आणि स्वतःला काही कामधंदा करायला नको, असं त्यांना जरा बोलायला सुरुवात केली. पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही. त्यांनी त्यांच्या मुखामध्ये नाम भगवंताचं घेत होते ते चालू ठेवलं. मग ह्या मुलांना अजून थोडंसं धाडस आलं, की काहीच प्रत्युत्तर देत नाही आहेत, काहीच प्रतिकार करत नाही आहेत. मग येता जाता धक्का मार त्यांना, कुठे काहीतरी टोच त्यांना, किंवा अजून काहीतरी बोल, अशा पद्धतीच्या गोष्टी सुरू झाल्या. तरीही ते काही बोलले नाहीत, शांत होते. पुन्हा थोड्या वेळाने आणखी धाडस वाढलं. त्याला जागेवर उठवण्याचा प्रयत्न झाला जागेवरनं, किंवा त्यांना ढकलण्याचा प्रयत्न झाला, हात किंवा पाय असं काहीतरी ओढण्याचा प्रयत्न, असं वस्त्रांना ओढण्याचा प्रयत्न, असं काहीतरी सुरू झालं. तरी हे महात्मा शांत बसलेले होते. हे महात्मा शांत होते, पण परमात्मा जो होता ते सगळं बघणारा, त्याला शांत राहवलं नाही. तिथे परमात्मा प्रकट झाला आणि तो म्हणाला, अरे काय हे किती त्रास देत आहेत तुला, तू त्यांना प्रतिकार का करत नाहीस, प्रत्युत्तर का देत नाही आहेस, तू का सहन करतोयस हे सगळं. ते म्हणाले, हो अर्धा तास तर राहिला आहे, मला आता उतरायचं आहे, कुठे कोणाशी मी इथे डोकं लावत बसणार, माझ्या तोंडातून काहीतरी अपशब्द बाहेर पडतील, त्यापेक्षा मी शांत बसतो, माझ्या मुखाने देवाचं नाव घेणं, भगवंताचं तुमचंच नामस्मरण चालू आहे, मला काही बोलायचं नाही आहे. म्हणाले, असं कसं, एक कटाक्ष टाक तू त्यांच्यावर, त्यांना सरपणाची वेगळी व्यवस्थाच लागणार नाही आहे असं होईल, एक फक्त कटाक्ष टाक तू. ते म्हणाले, नको आहो भगवंता, नको, मला हे काहीही करायचं नाही आहे, मी शांत बसणार आहे आता, अर्ध्या तासात मी उतरणार आहे आता. मग भगवंता म्हणाले, तू जर करणार नसेल तर मला काहीतरी करायला हवं आहे. मग म्हणाले, ही नाव मध्यात आली, हे जहाज जे आहे ते मध्यात आलेलं आहे आता समुद्राच्या, उलटवून टाकू का मी हे. तो म्हणाला, नको. महात्मा साधू पुरुष जो होता तो म्हणाला, नको नको, असं करू नका. मग मी काय करू. भगवंत म्हणाले, ह्यांच्या वृत्तीत पालट करता येईल का बघा, ह्यांच्या बुद्धीमध्ये पालट करता येईल का बघा, की असं करू नये असं ह्यांना वाटेल का, असा पालट होईल का ह्यांच्यामध्ये, हे बघता येईल का आपल्याला. आणि म्हणून मग जे खळाची व्यंकटी सांडो. ज्ञानदेवांनी ह्यांना आधी अभिवादन पण केलेलं आहे खळांना सुरुवातीलाच, दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम, ह्या न्यायाने इथे ह्या खळांना वंदनसुद्धा ज्ञानदेव करतात. आणि आधी त्यांची व्यंकटी सांडो, त्यांच्या बुद्धीमध्ये जी काही वक्रता आलेली असेल ती नष्ट व्हावी, हा प्रयत्न ज्ञानदेवांचा आहे. त्यामुळे जे खळाची व्यंकटी सांडो, मग काय व्हावं, तया सत्कर्मी रती वाढो. तया म्हणजे कोण, जे आधी खल होते ते, ज्यांनी आपलं खलत्व टाकून दिले आहे ते, त्यांच्या ठिकाणी काय व्हायला हवं आहे, सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मामध्ये त्यांचं मन रमलं गेलं पाहिजे. खलत्व टाकलेलं आहे, बुद्धी डोकं रिकामं झालं आहे त्यामुळे आता. मग ह्या बुद्धीमध्ये काय, तर सद्धर्म, सत्कर्म, सद्विचार, ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. त्यांची आवड तिकडे जास्त झाली पाहिजे, इकडे न होता. खळांकडे आवड न होता इकडे राहिली पाहिजे आवड कायम, आणि ती टिकूनही राहिली पाहिजे, ती मागे येता कामा नये पुन्हा. त्यामुळे जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, त्यांची सत्कर्मामध्ये रती वाढली पाहिजे. वाल्याकोळ्याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. वाल्याकोळी ते वाल्मिकी असा प्रवास झालेला आहे. नारदांनी काय क्षणभर 2 क्षणांचा नारदांचा उपदेश ऐकला. राम हे म्हणतासुद्धा येत नव्हतं, मरा 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 म्हणणारे वाल्याकोळी हे वारुळामध्ये गेले, वारुळ तयार झालं आजूबाजूला, इतके वर्ष ते साधना करत होते, मरा मरा मराचं राम 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 हे यायला लागलं आणि वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी झालेले आपल्याला दिसतात. आणि मग तया सत्कर्मी रती वाढो, ही राहिली पाहिजे कायम, ह्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. आणि म्हणून जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, असं झालं तर काय होईल, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. मग भूतमात्रांमध्ये त्यांच्याविषयी ममत्व निर्माण होईल. भूत म्हणजे काय, तर जे जे उद्भवलेलं निर्माण झालेलं, भू धातू आहे ह्याच्यामध्ये म्हणजे होणे,
मूळ निर्गुण निराकारातून जे सगुण साकार झालं आहे त्याला भूत असं म्हटलं जातं. आणि मग ह्या परस्परांमध्ये ऐक्य जडो, हा माझा हा तुझा हे न होता आपण सगळे एकत्र आहोत हा भाव निर्माण होणं. समर्थ म्हणतात, भेटो कोणी एक नर, धेड महारथ सांभार, राखावे तयाचे अंतर, ह्या नाव भजन. तुझ्या आणि माझ्यातला परमेश्वर, परमतत्व, परमेश्वरी तत्व हे मला जाणून घेता आलं पाहिजे. दोघांमधलं अंतःकरण हे सारखं आहे हे मला जाणून घेता आलं पाहिजे. म्हणून भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, मैत्रीचं नातं आपल्यामध्ये निर्माण व्हावं. आणि जर मैत्रीचं असं नातं निर्माण होईल मग काय, दुरिताचे तिमिर जावो. दुरित म्हणजे काय तर पाप, आणि तिमिर म्हणजे अंधार, म्हणजे अज्ञानाचा अंधकार नष्ट होऊन ज्ञानाचा प्रकाश यावा. जो अर्जुन महाभारतामध्ये आपल्याला माहिती आहे, भगवद्गीता त्याच्यासाठी सांगितली गेली, जो युद्धाला गेलेला आहे, समोर आपले नातलग उभे आहेत आणि मला त्यांना बघायचं असं म्हणतो, आणि मग स्वतःचे आचार्य, बांधव, आप्त, स्वकीय हे सगळे दिसल्यानंतर जो गलितगात्र झाला आहे आणि जो तिथून पळून जायची भाषा करतोय, मला स्वर्ग नको, मला राज्य नको, मला काहीही नको असं सांगणारा अर्जुन, त्याला भगवंतांनी उपदेश केला, त्याचा मोह नष्ट केला, त्याचं अज्ञान नष्ट केलं. आणि मग शेवटी अर्जुन काय म्हणतो, करिष्ये वचनम तव, तुम्ही जे सांगाल तेच मी करणार आहे आता. त्यामुळे अज्ञान नष्ट करून ज्ञानापर्यंतचा प्रवास. दुरित म्हणजे पाप ज्याला आपण म्हणतो, हे असं आपल्या हातून घडूच नाही आहे ना, ते घडणार नाही. ह्याच्यासाठी काय आवश्यक आहे, तया सत्कर्मी रती वाढो. आणि मग भूता परस्परे पडो, एकमेकांमध्ये मैत्रभाव असेल तर कोणाला त्रास द्यायची वेळ येणार नाही आणि पापाची भावनासुद्धा मनात येणार नाही की मी ह्याला त्रास देईन, माझ्याकडनं काहीतरी चुकीचं होईल. दुरिताचे तिमिर जावो, मग काय होईल तर विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. स्व म्हणजे आत्मा. आता स्वधर्म ह्याचा अर्थ इथे निजवृत्ती असा सुद्धा घेता येतो आपल्याला. प्रत्येकाचा आपापला धर्म, रिलिजन ह्या अर्थाने नाही. माझं कर्तव्य मी करीन, तुमचं कर्तव्य तुम्ही करा. प्रत्येकाने आपापलं कर्तव्य जर पार पाडलं तर कोणाला कोणाच्या कर्तव्याची आठवण करून द्यायची गरजच पडणार नाही. तरच हे आत्मतेज जागृत होईल. हा स्वधर्म सूर्य, विश्वस्वधर्म सूर्य कधी तेजाळलेला दिसेल, प्रत्येकाने आपलं आपलं काम उत्तम केल्यानंतर. मग ते आत्मतेज जागृत होईल. कुठलंही काम आपण जे करतोय, स्वयंपाक करत असू, आपलं ऑफिसचं काम असेल, अभ्यास असेल, प्रत्येक हे एक यज्ञच आहे ना, हा एक प्रकारचा यज्ञ आहे. त्याच्यामध्ये पूर्ण समर्पणाने काम केल्यानंतर त्याचं तेज आपोआपच मिळणार आहे. आपल्याला अनेक तेजस्वी लोक दिसतात ज्यांच्या चेहऱ्यावर खूप तेज असतं. आपण म्हणतो हे कसं काय बरं, तर त्यांची साधना, उपासना, शिस्त, जीवनामध्ये असलेली अभ्यास ह्याचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत असतं. आणि म्हणून विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, स्वधर्म स्वतःचा धर्म प्रत्येकाने पार पाडला तर ह्या सूर्याचा उदय व्हायला वेळ लागणार नाही असं ज्ञानदेव म्हणतात. शिक्षकांचा धर्म असेल, मातृधर्म असेल, पितृधर्म असेल, जो कुठला धर्म आहे तो आपला पूर्ण आपण पाळला गेला पाहिजे. शास्त्रप्रणीत, देशकालोचित आणि कर्माचरणाचा स्वधर्म हे असे वेगवेगळे प्रकार स्वधर्माचे सांगितलेले आहेत. ज्ञानदेवांनी सुद्धा नियतकर्म, उचित, यथार्थ, अवसरे करुणी प्राप्त कर्म ह्या सगळ्या कर्मांना स्वधर्म असं म्हटलेलं आहे. त्यामुळे स्वकर्तव्याचं परिपालन करणं ह्याला स्वधर्म म्हणता येईल. असा मग स्वधर्म सूर्य जर प्रकाशमान झाला, तशी पहाट उगवली, त्याची प्रकाश किरणं जर विखुरली गेली तर काय होईल, जो जे वांछील तो ते लाहो. आता जो जे वांछील तो ते लाहो म्हणजे काय, ज्याला जे जे हवंय ते ते मिळावं का, काहीही मला वेगळीच इच्छा होईल, काहीतरी हवंय, तशी इच्छा म्हणतायत ज्ञानदेव, तसं त्यांना म्हणायचंय, तसं अभिप्रेत आहे. जो जे वांछील तो ते लाहो. ह्या स्वधर्म सूर्याने अज्ञान नष्ट होईल, म्हणजे दुरिताचे तिमिराने पण अज्ञान नष्ट होईल. आधी आपली तया सत्कर्मी रती वाढो ही पण स्थिती झालेली आहे, अज्ञान नष्ट झालंय. आता ही मिळवलेलं ज्ञान जाऊ नये, लोकांनी अभ्यासापासून दूर जाऊ नये. जे सत्कर्मी रती वाढलेली आहे ती तशीच राहावी. ज्ञान, भक्ती, उपासना हे सुद्धा तसंच राहावं असं म्हटलंय. आणि म्हणून मग जो जे वांछील तो ते लाहो. स्वधर्मनिष्ठा, स्वकर्तव्य जपलं तर काय इच्छा होते आपल्याला. स्वामी विवेकानंदांची गोष्ट आहे. रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु, अनेक वेळेला ते त्यांच्याकडे जात असत. जेव्हा ते त्यांच्याकडे जायला लागले तेव्हा घरच्यांनी
स्वामी विवेकानंदांच्या घरच्यांनी आरडाओरडा सुरू केला की तू पैसे कमवत नाहीस, घरासाठी काही करत नाहीस, तरुण झालेला आहेस आणि घर खर्चासाठी पैसे देणं तुझं कर्तव्य आहे, तू ते सुद्धा करत नाही आहेस, नुसता फिरत बसतोस, तर घरात पैसे द्यायला पाहिजेत तुला. आणि मग विवेकानंद वैतागले आणि मग रामकृष्णांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला हे घरातले लोक असं बोलत आहेत. ते म्हणाले जा देवीकडे जा आणि माग तुला काय हवं आहे ते. विवेकानंद गेले, देवीसमोर उभे राहिले, डोळे भरून बघतायत देवीला. काही मागावंसं वाटलं नाही, डोळ्यातनं अश्रू फक्त येत आहेत आणि विवेकानंद परत आले. असं 3-4 वेळेला झालं. जात आहेत, देवीसमोर उभे राहत आहेत, परत येत आहेत, जात आहेत, देवीसमोर उभे राहतात, परत येत आहेत. रामकृष्णाने विचारलं, का रे रोज काय जातोस, उभा राहतोस आणि रडत परत येतोस, मागतोयस की नाही देवीकडे काही, देईल तुला देवी, तू नक्की मागून बघ. म्हणाले देवीसमोर गेलो, तिला डोळे भरून मी जेव्हा बघतो, रूप तिचं डोळ्यासमोर येतं माझ्या, तेव्हा मला काहीही मागण्याची इच्छा उरत नाही. माझ्या डोळ्यातनं फक्त अश्रू येत राहतात. जो जे वांछील तो ते लाहो. काहीही न मागण्याची इच्छा, फक्त कृपा आशीर्वाद आपल्याला हवा असतो. आणि म्हणून मग तया सत्कर्मी रती वाढो, अशी सत्कर्मामध्ये रती वाढल्यानंतर जो जे वांछील तो ते लाहो हा भाव यायला मदत होते. गोंदावलेकर महाराजांच्या शिष्यांची एक गोष्ट, बेलधडीचे महाराज ज्यांच्या अंगावरती संपूर्ण कोड होतं आणि काही केल्या ते जात नव्हतं, अनेक उपाय करून झाले पण ते जात नव्हतं. कोणीतरी गोंदवलेकर महाराजांचं नाव सुचवलं, त्यांच्याकडे जा, त्यांची भेट झाली, त्यांनी आशीर्वाद दिला तर ते कोड कमी होईल तुमचं, असंही कोणी सांगितलं. त्याच्यातही अनेक वर्ष गेली महाराजांची आणि त्यांची भेट नाही झाली. आणि अचानक एके दिवशी महाराज भेटले आणि गोंदवलेकर महाराजांनी विचारलं, काय आता आपली तर भेट झाली, आशीर्वादही मी दिला आहे तुम्हाला, कोड घालवू का तुमच्या अंगावरचं सगळं. ते म्हणाले नाही, ज्या कारणामुळे तुम्ही मला भेटलेला आहात, तुम्ही माझे गुरु झालेले आहात, तर ते कारण मला तसंच ठेवायचं आहे. जो जे वांछील तो ते लाहो. काहीही मागण्याची इच्छा जेव्हा उरत नाही तेव्हा जो जे वांछील तो ते लाहो असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. असं झालं तर काय होईल मग, वर्षत सकळ मंगळी. हे सगळं ज्यांना अनुभवायला आलेलं आहे ते मांगल्याचा पाऊस पाडतात. सत्संगती कथय किम न करोति पुंसाम असं म्हटलेलं आहे. मग ईश्वरनिष्ठांची मांदियाळी पुढे आहे. हे ईश्वरनिष्ठ म्हणजे कोण? हे जे संत आहेत, ज्ञानी भक्त जे आहेत, त्यांना ईश्वरनिष्ठ असं म्हटलेलं आहे. त्यांची निष्ठा कोणाच्या पायाशी आहे, तर भगवंताच्या पायाशी आहे. हे जीवनाचं अंतिम मूल्य निष्ठा म्हणजे, आणि भगवंताच्या चरणी त्यांची निष्ठा आहे. आणि असे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, त्यांचे समूहच्या समूह निर्माण व्हावेत आणि त्यांनी इतरांना मार्गदर्शन करावं असं म्हटलंय. वर्षत सकळ मंगळी. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी हे ज्ञानी भक्त जे आहेत, संत जे आहेत, ह्या सगळ्या संतांनी ह्यांना मार्गदर्शन करावं. संतांनी लोकांतात राहावं आणि साधकांनी एकांतात राहावं असं म्हटलेलं आहे. साधकांनी साधना करावी, संतांनी लोकांकडून ती करवून घ्यावी आणि मग ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. असे हे ईश्वरनिष्ठ अखंडित भेटत राहावेत, सतत आम्हाला मार्गदर्शन मिळत राहावं. पसाय दान, पसा म्हटलंय ना, तसं अनवरत भूतळी किंवा भूमंडळी हे दोन्ही पाठभेद दिसतात आपल्याला. सातत्याने आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळत राहावं. मग हे संत कसे असतात, समर्थांनी त्यांचं वर्णन केलं आहे. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. असे हे संत आम्हाला अनवरत भेटत राहावेत आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत राहावा असं म्हटलं आहे. हे कसे असतात संत, 3 रूपकांमधनं व्यक्त केले त्या संतांचं स्वरूप. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चला का चला, चलामधला चला नाही, चला, चल आणि अचल असे हे चल कल्पतरू आहेत. ते चालणारे कल्पतरू आहेत, बोलणारे कल्पतरू आहेत. कल्पतरू म्हणजे आपल्याला माहिती आहे, ज्या वृक्षाखाली बसून आपण मनाशी काहीतरी इच्छा मागतो आणि ती पूर्ण होते. एक पांथस्थ चाललेला दमला होता, त्या कल्पतरूखाली बसला, वृक्षाखाली, म्हणाला पाणी मिळालं तर फार बरं होईल, खूप तहान लागली आहे मला आता. छान पाणी मिळालं त्यांना तिथे, प्रकट झालं आणि पाणी मिळालं. थोड्या वेळाने म्हणाले आता भूक लागली, मला खरं जेवायला हवं आहे, उत्तम भोजन मिळालं तर किती बरं होईल असा मनात विचार करतायत तर भोजन समोर आलं.
मग म्हणाले आता जेवण झालं, पाणी पण प्यायलोय, आता झोप येते, झोपायची जरा चांगली व्यवस्था असेल तर किती बरं होईल. ताबडतोब तिथे व्यवस्था निर्माण झाली आणि हे झोपले. झोपेतनं नंतर उठले आणि मग त्यांच्या मनात विचार आला, मी मगाचपासनं पाण्याचा विचार मनात आणला, पाणी मिळालं, जेवण त्याचा विचार मनात आणला, जेवण मिळालं, झोपायचा विचार मनात आणला, तीही सगळी व्यवस्था झाली. इथे भूतबितं तर नाही आहेत ना, ही भूताटकी तर नाही आहे ना, भूतं वगैरे आजूबाजूला आहेत की काय, असं म्हणताच क्षणी भूतं निर्माण झाली. आणि ते समोर बघतायत ना बघतायत तोच, ही भूतं मला खाणार तर नाहीत असं म्हटल्यावर त्या भूतांनी त्यांना खाऊन टाकलं. असा कल्पतरू, आपल्याला ही कथा माहिती आहे. पण हे कल्पतरू कसे आहेत? चला कल्पतरूंचे आरव, आरव म्हणजे बागा. हे कल्पतरू कल्पिलेले देतात, पण कल्पना नष्ट करत नाहीत. पण संत ईश्वरनिष्ठ काय करतात, हे असं काही आपल्याला देतात की आपल्याला कल्पनाच येत नाहीत मनात. जे वांछील तो ते लाहो, आपण मागे बघितलंय ते. कुठलीही कल्पनाच मनामध्ये शिल्लक उरत नाही, असं आपल्याला हे ईश्वरनिष्ठ देतात. किंवा हे कल्पतरू असे दिसतात. आणि मग हे कसे आहेत, तर हे ईश्वरनिष्ठ तरू आहेत, कल्पतरू आहेत, चलकल्पतरू आहेत, चेतना चिंतामणीचे गाव देखील आहेत. मग हे चिंतामणी कसे आहेत? चेतनायुक्त आहेत, चिंता करण्याचं कुठलंही कारण न ठेवणारे असे हे चिंतामणी आहेत. आणि मग काय आहेत अजून? बोलते जे अर्णव पियुषांचे. अर्णव म्हणजे सागर, पियुष अमृताचा सागर असणारे आहेत. दूध आपल्याला माहिती आहे, दूध आटतं, ते नासतं, खराब होतं. पण हा संत सगळे हे जे आहेत ते अमृताचं सागर आहेत, ते कधीही नष्ट न होणारे असे आहेत. त्यांच्या अमृतवाणीमधनं ज्ञान सतत आमच्यापर्यंत झिरपत राहावं, पाझरत राहावं अशी प्रार्थना केलेली आहे. आणि समुद्र कसा असतो, सागर कसा गहन खोल गंभीर आहे, तसं आतपर्यंत विचारांची क्षमता आमच्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून बोलते जे अर्णव पियुषाचे. अजून ईश्वरनिष्ठ कसे आहेत हे? चंद्रमेजे अलांछन. ज्ञानदेवांचे ईश्वरनिष्ठ किंवा संत हे अलांछन आहेत, कुठलाही डाग नाही, संतांवरतीही कुठलाही डाग नसतो, असे अलांछन आहेत. मग काय आहेत? मार्तंडजे तापहीन. मार्तंड म्हणजे सूर्य, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पण हा मार्तंड शब्द विशेष योजलेला आहे. दुपारी 12 वाजताचा असलेला सूर्य, मध्यान्नीचा सूर्य, दुपारी 12 वाजताचा सूर्य जो म्हटलाय त्याला मार्तंड असं म्हटलेलं आहे. जो तळपणारा आहे, जो प्रखर उष्णता देणारा आहे. आता तापहीन, ताप शब्दाचे 2 अर्थ आहेत. ताप म्हणजे उष्णता आणि ताप म्हणजे पीडा, त्रास. असे तापयुक्त मार्तंड. आधी तापयुक्त मार्तंड कोण? चांगदेव, आपल्याला माहिती आहे. ज्यांचं योग सामर्थ्य होतं, ज्यांच्याकडे वाघावर बसून हातात नागाचा चाबूक घेऊन ही स्वारी निघत असे, त्यांना भेटायला ज्ञानदेवाने भिंत चालवली आणि ही भावंड सगळी त्यांना भेटायला आली. मग आपल्याला सगळी कथा माहिती आहे की कोरं पत्र पाठवलं आणि मग चांगदेव 65 लिहिली गेली. तो उपदेश त्यांना केला गेला आणि मग त्याच्याने ते शांत झाले. मार्तंड जे तापहीन, जे तापयुक्त होते ते तापहीन झालेले आहेत. म्हणजे संदेह रहित नम्र असे चांगदेव, मुक्ताईंचे शिष्य चांगदेव हे तापहीन मार्तंड झालेत. संत तसेच आहेत सगळे. म्हणून मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. ते कसे आहेत? सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत कायम, सदा आहेत, सज्जन आहेत आणि सोयऱ्यांप्रमाणे जवळचे आहेत. आपण म्हणतो ना सोयरे आलेत, पाहुणे आलेत. पाहुणे असतात का हो खूप जवळचे आपल्याला? सदा असतात, सज्जन असतात किंवा नसतात. पण हे कसे आहेत? ते सर्वांसाठी आहेत, सदा आहेत, सज्जन आहेत आणि सोयरे आहेत. आणि त्या संतांनी सोयऱ्यांप्रमाणे आमच्यावरती प्रेमाचा वर्षाव करावा असं म्हटलेलं आहे. आणि ही मांदियाळी आम्हाला सतत भेटत राहावी. पुढे ज्ञानदेव मागतायत, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित. किंबहुना, अधिक काय मागायचं आहे आता असं म्हणतात ते. सगुणाचा प्रवास हा निर्गुणापर्यंत व्हायला पाहिजे. सुगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आत्मनिवेदन साधायला किंबहुना, अधिक काय मागू, एवढं सगळं मागितलेलं आहे मी, आधी 6 मागण्या केलेल्या आहेत मी. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो. हे सगळं मागून झालेलं आहे. आणि किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित. आदिपुरुखीपर्यंत म्हणजे शिव जे आहेत, निवृत्तीनाथ त्यांचे गुरु, त्यांचेही मूळ पुरुष जे आहेत त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे. नवविध भक्तीतली शेवटची भक्ती आपण जी म्हणतो आत्मनिवेदन, तिथपर्यंत पोचायचं आहे. आणि मग काय होईल? आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. आता ग्रंथोपजीवी म्हणजे काय? ग्रंथ हेच ज्यांचं उपजीवन आहे म्हणजे काय? ग्रंथांवर ज्यांची उपजीविका चालते असे का? असा अर्थ आहे त्याचा? तर नाही. ग्रंथांवरती ज्यांचं जीवन विश्वासलेलं आहे, म्हणजे जे ग्रंथ जगण्याचा प्रयत्न करतायत. ज्ञानेश्वरी जगणं म्हणजे पर्यायाने ज्ञानेश्वरच होणं. अशा ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवावी असं ज्ञानेश्वर आवर्जून सांगतात. आणि मग हे पसायदान सुफलित होईल असं त्यांचं म्हणणं आहे. समर्थांनी दासबोधात म्हटलेलं आहे, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परिमी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्मा रामदासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायोज्याची वाट गवसेल की. ग्रंथरूपानी मार्गदर्शन आम्ही करतो आहोत कायम तुम्हाला. आत्ता संत समाजामध्ये आहेत, जे काही चांगले लोक आहेत, संत प्रवृत्तीचे लोक आहेत ते आहेतच, पण त्याचबरोबर ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करतात. जसं नामस्मरण कलियुगातलं उत्तम साधन सांगितलेलं आहे ना मुक्तीसाठी, मोक्षासाठी, तसं हे ग्रंथ आहेत. एकनाथांमुळे आपल्याला ज्ञानेश्वरी प्राप्त झालेली आहे, ते ज्ञान आपल्याला मिळतं आहे. दासबोध आपल्याकडे आहे, तुकारामांचा गाथा आपल्याकडे आहे, असं सगळं वाङ्मय आपल्याकडे आहे. आणि ग्रंथोपजीवी हे ज्ञान आपल्याला मिळतंय त्यांच्यामुळे, संतांमुळे. जे ऋषींनी संतांपर्यंत पोहोचवलं, संतांनी ग्रंथांमध्ये लिहिलं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलं, आणि त्याचा अनुभव तुम्ही घ्या. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. दृष्टादृष्ट विजय म्हणजे इहलोकीचे आणि परलोकीचे, दिसलेले आणि न दिसलेले, ह्या लोकातले आणि न दिसलेल्या लोकातले. धर्म, अर्थ आणि काम हे 3 पुरुषार्थ इहलोकीचे, आणि मोक्ष हा पारलौकिक पुरुषार्थ परलोकीचा. अशा 4 पुरुषार्थांचा समन्वय इथे आपल्याला दिसतो. म्हणजेच सामान्य व्यक्तीला साध्या सोप्या भाषेपर्यंत मोक्षापर्यंत न्यायचं आहे. आत्ता काय सांगितलं आहे? कलियुगात आपल्याला नामस्मरणच सांगितलं आहे ना. प्रत्येक वेळेला तुम्ही नामस्मरण करा, सगळ्या पुरुषार्थांमध्ये पण नामस्मरणच करा, तेच तुम्हाला मोक्षपदापर्यंत नेणार आहे. आणि म्हणून दृष्टादृष्ट विजये होवावेची. येथ म्हणे श्री विश्वेश रावो, हा होईल दान पसावो. तुमच्याकडनं ज्ञान मिळाले, आधी ज्ञान ग्रहण केलं आणि भक्ताच्या भूमिकेतनं पुढच्या ओव्यांमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि मग म्हणून ब्रह्मरसानी भरलेलं हे ज्ञानाला मी सांगू का शकलो, तुमच्या आशीर्वादामुळे मी सांगू शकलो. आणि हे प्रसादाचं दान तुम्हाला मागितलं आणि तुम्ही ते दान मला दिलेलं आहे. आणि मग हे कृपाशीर्वाद तुमच्याकडनं मला मिळाला आहे हे कळताच मी सुखी झालो आहे असं म्हटलेलं आहे. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. चिदानंद घन परमेश्वराचा कृपाशीर्वाद हा मला मिळाला. वृक्ष जसे सगळ्यांना सावली देणारे असतात, एखादा यज्ञ जर केला, पर्जन्यासाठी जर यज्ञ आपण केला तर पाऊस सगळीकडे पडत असतो, तसा तुमचा कृपाशीर्वाद हा सर्वांवरती, कारण मागितलेलं स्वतःसाठी नाहीच आहे हे, मुळात हे मागितलं आहे आपल्या सर्वांसाठी. तुमच्यामध्ये पण मीच आहे ही भावना मनामध्ये ठेवून ज्ञानदेवांनी हे सगळं मागितलेलं आहे. आणि असं विशाल अंतःकरण, सर्वाभूती जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची इच्छा ही ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे. आणि अशा सगळ्या प्रकारच्या सुखाचा लाभ झाल्यानंतर परमात्म्याच्या ठिकाणी मन भक्तिभावाने, ज्ञानयुक्त भक्तीने समजून घेऊन रममाण होईल, ज्ञानी होऊन रममाण होईल. कुठल्याही अंधश्रद्धेने भगवंताच्या चरणी जायचं नाही आहे. वारीचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. अनेको वर्षे वारी आपल्याकडे चालू आहे, एकाच भावनेने वारी केली जाते. कोणीही कोणालाही तिथे बोलवत नाही, कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही, पण एका ध्येयाप्रत माऊलींचं नाव घेत घेत पंढरपुराकडे ही पावलं चाललेली असतात. तिथे कुठलाही भेद आपल्याला दिसत नाही. एकत्रितपणे म्हणजे भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, हा अनुभव आपल्याला वारीमधनं कायम येत असतो. तोच अनुभव हा सगळ्यांना मिळत राहावा असं ज्ञानदेव म्हणत आहेत. आणि असं पसायदानातनं मागणं त्यांनी मागितलेलं आहे.
आज वदी कुलकर्णी ह्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे व्याख्यान आयोजित केलं गेलेलं आहे. त्यांच्या पसायदान पुस्तकाच्या आधारे मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या पुस्तकातली काही वैशिष्ट्ये पण त्यांच्याच शब्दात मला नोंदवायची आहेत. वदी म्हणतात, पसायदान म्हणजे काय आहे तर तमोगुणाकडून सत्वगुणाकडे, त्यातून स्वधर्माकडून सर्व सुखांकडे, सर्व सुखांमधून पूर्णतेकडे आणि पूर्णता म्हणजे आदिपुरुषाची सहज भक्ती. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आपण नीट ऐकल्या, ओव्या जर पाहिल्या तर हे वर्णन आपल्याला दिसतं. आणि असा हा चढता आनंद मार्ग आहे असं वदींनी सांगितलं आहे. हे काव्य कसं आहे? वदींच्या शब्दात पुन्हा एकदा, कधीही सुकून न जाणारं हे काव्य आहे. उमलणं, फुलणं, विकास पावणं आणि गंध देत राहणं ही या काव्याची प्रकृती आहे. ते कधीही नष्ट होणारच नाही आहे. आणि वदी म्हणतात, आकाश होऊनच आकाश कवळावं लागतं. त्याच्यासाठी तितकंच विशाल मन आपल्याला करायचं आहे. ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वर होण्याचा प्रयत्न करायचा, तो जगण्याचा ते प्रयत्न करायचा आहे. आणि हे वैशिष्ट्य मला वदींच्या पुस्तकातलं विशेष जाणवलं. काय मागितलं आहे ज्ञानेश्वरांनी तर जे खलं आहेत त्यांच्या मनाची वक्रता दूर होऊ दे, सत्कर्माची रती वाढू दे, प्राणीमात्रांमध्ये जीवाभावांचं ऐक्य असू दे, यासाठी ईश्वरनिष्ठांचे मेळे जगभर फिरते असावेत. ते कल्पतरू, चिंतामणी, अमृतसागर यांच्यासारखे असावेत. भूतमात्रांना ते भेटत राहावेत. मग काय होईल? दुरिताचे तिमिर जाईल, विश्वस्वधर्म सूर्याचा उदय होईल. जे इच्छील ते त्यास मिळेल. तिन्ही लोक पूर्ण सुखी होतील. यानंतर मागायचं काहीच उरणार नाही. तिन्ही लोकातील सारे आत्मपुरुषाच्या भक्तीत लीन होतील. ते हे सगळं सहजपणे करतील. या प्रसंगी मला समर्थ रामदासांचं आनंदवन भुवनी हे जे काव्य आहे त्याची आठवण झाली. स्वप्नामध्ये सगळं जे त्यांनी वर्णन केलं आहे, आत्ता पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण ज्या ओव्यांचा विचार केला त्यामध्ये पण असे स्पष्ट चित्र छान उभं राहिले डोळ्यासमोर, जे आपण प्रत्येक वेळेला वर्णलेलं आहे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे, हे जे सगळं आपण म्हटलं आहे, मागितलं आहे आणि चित्र येऊन थांबलं आहे कुठे, हे सगळं आपलं शब्दचित्र, काव्यचित्र, तर ते त्या आदिपुरुषाच्या पायाशी आत्मनिवेदन शरणागतीपाशी येऊन थांबलेलं आहे. आणि मग ह्या आत्मपुरुषाचं ह्या भावनेतनंच भजन पूजन केलं जाईल असं ज्ञानदेव म्हणतात. आणि या सहज भक्तीमध्ये विश्व नांदेल, सुखानी विश्व नांदेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. ज्ञानदेवांचं पसायदान कसं आहे तर, समानीव आकुतिही समाना हृदयानिवह समानमस्तुवो मनः यथावत् सुसहासती. या वेदोक्त कृपाशीर्वादाशी जाऊन भिडणारं असं हे ज्ञानदेवांचं पसायदान आहे. ह्या व्याख्यानाचा शेवट करताना रवींद्र भटांच्या ओळी आठवत आहेत. त्या ओळींनी ह्या व्याख्यानाचा शेवट करते. रवींद्र भट म्हणतायत, अगा ज्ञानदेवा प्राज्ञ भागवता आशीर्वाद देई पामरास आता. अगा ज्ञानदेवा प्राज्ञ भागवता आशीर्वाद देई पामरास आता. समाधीची वाट शोधिली अपार वाणीचा उद्धार मिरविला. समाधीची वाट शोधिली अपार वाणीचा उद्धार मिरविला. जय जय रघुवीर समर्थ.